पास झाला शाहू. शाहू पास झाला. 72%. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. काय सांगतो ते खरंच दाखव मला. मी काय बोललो होतो, पास होणार आहे तू. अण्णा पार्टी आता काय काय. थँक्यू. त्याला मी कालच बोलली आम्ही दादाकडे ते सगळ्यात पहिले त्रिवेणीला पाहिलं. नक्की पाय बर का, नक्की तूच कर. अभिनंदन. धन्यवाद. मग आता मोठी पार्टी का. पाणी आलं डायरेक्ट. अरे मला वाटलं नाही हाड गेले काय भारी गेले रे. एक मिनिट आम्हा. हा आता बेंचिट आहे. 12वीला आतापर्यंत बोलत होतो 12वीला फटाफट बसली. त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 12वी. पेढे ॲडव्हान्स मध्ये घेऊनच येणं होतं, पण मला 1च मिनिट राहिला. टाइम झाला थोडासा, उशीर झाला म्हणून थोडा टाइमपास झाला. अजून वेबसाईट चालू झाली. शॉर्टकट पाय पडला रे. सगळ्यात पहिले शाहूला जास्त वरती गेला. जे गोष्ट पडली पाया पडायचं. नीट झोपून हँग झाला. काका तुम्ही पण कॅमेरा कसं काय होतो. झाला ए परत पाहिलं नाही. काजू कतली माझ्याकडनं बरं का. मग माहिती मी आधी सांगितलं शाहू पास आहे, तुम्ही टेन्शन घेत होते विनाकारण. शाहू आता 10वीची परीक्षा पास झालेला आहे. 72% मार्क मिळालेले, सगळे खुश आहे. शाहूला आता फोन चालू आहे शुभेच्छा देण्यासाठी. काकूचा आनंद गगनात मावत नाही. आणि स्वतःच्या मोबाईलवर कॉल येत आहे आता त्याला. ते काही असो, पण आता तुझं काढेल ना त्याच्यामध्ये, मम्मीचं जरी आहे. एवढं पण चला आता शाहूला सरप्राईज आहे काहीतरी. शाहूला सरप्राईज आहे. पप्पांकडनं मम्मीकडनं शाहूला सरप्राईज आहे. शाहूला सरप्राईज आहे अण्णांकडनं काहीतरी बघायला भेटणार. सरप्राईज खुश झालेला आहे. आयफोन भेटणार आहे त्याला. इतका खुश झालाय का त्याचा आनंद गगनात मावत नाही त्याचा. ये इकडे चाल. तोच कलर आहे. कलर कुठले कुठले वाले याच्या. गरम होते खूप.
श्लोक दादांचा जुना मोबाईल आता रिटायर होणार आहे. नाही तर मोबाईलच नव्हता. हा आहे ना. नाही तो माझा फोन होता, त्याला मोबाईलच नव्हता. हो पण मग जुना वापरत होता का? त्याच्या आयुष्यातला पहिला फोन हा. चॉईस करायचं काम चालू डायरेक्ट गुगलला. गुगलला एक वाईट आहे. राहुल बोडके यांच्या आरोही मोबाईल तर्फे अण्णाला गिफ्ट दिलेलं आहे. छोट्या भावाकडून मोठ्या भावाला, छोट्या भावाकडनं मोठ्या भावाला गिफ्ट. आता शाहूला मोबाईल बघितला आहे. आयफोन 16 सॉरी. अजून आला मोबाईल आलेला नाहीये ना, आणि लेट होत आहे आम्हाला गावाला जायला. आम्ही निघतो आता. त्याच्यामुळे आम्ही निघतोय. 2:30-3 वाजले. शाहूचा मोबाईल काय घेऊन झालाच नाही. मोबाईलच नव्हता आला. आता आम्ही चाललोय परत सगळे. इकडे तेजश्री पण आहे आणि काकू पण येते, अण्णा पण आहे. इलेक्शनचा फॉर्म भरून राहिला काय तू आमदारकीचा? अक्षय भाऊ 2-3 दिवस लावले हो. सावडीसाठी तोच कलर तेवढाच जे लागत होता, म्हटलं आता मागवावं लागेल. त्यासाठी रात्रीच फोन केला होता. तो माझ्यासाठी थांबला. मी बाहेर गेलो होतो ना गावाला जरा. बोलला तू ये म्हणे, तू आल्याशिवाय नाही घ्यायचा. शाहूचा डेमो घेण्याचं काम चाललंय. वॉर्निंग देऊ राहिले. दुसरी पण USB आहे त्याच्यावरचा व्हाईट पेपर काढ. फोन चालू कर. हा पहिले फोन चालू कर. जेव्हा ऍपलचा लोगो येईल ना तेव्हा इकडे दाखव. असं करा ना, तुम्ही बंद करा. वहिनी बर्थडेचं गिफ्ट भेटेल आहे शाहूला. बर्थडे गिफ्ट आणि 5 झाला त्याचं पण आहे. बर्थडेचा ऍडव्हान्स मध्ये आणि 10वी पास झाला त्याचं गिफ्ट आहे. अक्षय भाऊ बोडके, आरोही मोबाईल शॉपी, मखमलवाद. एकदा नक्की विजिट द्या. हां सर्व्हिस खूप छान आहे. हां, सर्व्हिस खूप छान आहे त्यांची. नमस्कार, मी बाली बोडके, आरोही मोबाईल शॉपीचा ओनर. हे आमचे पुतणे शाहू दादा. ते 10वी उत्तीर्ण झाले. त्याबद्दल त्याच्या घरच्यांची इच्छा होती की शाहूला आयफोन घ्यायचा आहे. तर शाहूचं चालू होतं की आयफोन 13 किंवा 15 घ्यायचा. तो आरोही मोबाईल शॉपीत आला. आम्ही त्याला नवीन लेटेस्ट आलेला आयफोन 16 सजेस्ट केला. सो त्याला तो आवडला. त्याला आयफोन 16 आम्ही व्यवस्थित डिस्काउंट वगैरे करून दिला. त्यासोबत त्याला चांगले स्मार्ट गिफ्ट पण दिले. स्मार्ट वॉच आहे, ॲडॅप्टर आहे, ब्लूटूथ आहे, त्यानंतर फोनचं कव्हर आहे, फोनला स्क्रीन गार्ड वगैरे पण. तर त्यांच्या घरात कोणालाही फोन लागला ते आपल्याकडेच येतं. आपण त्यांना प्रत्येक फोनसोबत चांगला डिस्काउंट पण करून देतो. प्रत्येक फोनसोबत चांगले स्मार्ट गिफ्ट पण देतो. तर तुम्ही पण एकदा भेट द्या. आरोही मोबाईल शॉपी, मखमलवाद गाव बस स्टॉप, नियर एजन्सी इथे. आता शाहूचा मोबाईल घेऊन आरोही मोबाईल शॉपी तुम्हाला दिसत असेल वरती. तर नक्की व्हिजिट करा आरोही मोबाईल शॉपी मखमलवाद आणि गिफ्ट मिळवा. तर आम्ही आत्ता आलो आहे मखमलवाद गावची सर्वात जुनी मिसळ, सुदर्शन मिसळ. शाहूचा मोबाईल घेऊन झाला. आत्ता आम्ही आलोय मिसळ खाण्यासाठी. तर आले आमच्या मिसळ. अजून 2 बाकी आहे. तेजू आहे, काकू आहे, अण्णा आहे आणि श्लोक आणि
स्वतः अविनाश टाकणे. तरी मिसळ मजाच नाही. आणि सुदर्शन मिसळ छानच आहे बरं का पण टेस्टला. त्रास होत नाही मिसळ. वासानेच माणूस आतमध्ये येतं मिसळ खायला. ठीक आहे. हा ठीक आहे. जास्त नाही एवढा झाली आहे खाऊन मिसळ एकदम भारी झणझणीत मिसळ होती. घामच निघणार आहे.